ज्यांनी सस्टेनेबिलिटीला जास्ती महत्त्व दिलं, की आपल्या विटांपासून वेगवेगळ्या पद्धतीची घरं बांधली, वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स बांधले. हा रेफरन्स सगळा येतो राजस्थान किंवा आपण बाकी आपलं इंडियन आर्किटेक्चर जे म्हणतो, त्या ह्याच्यात म्हणजे झरोखा होते किंवा जे जाली वर्क होतं, ते ह्याच्यासाठीच होतं, की बाहेरनं येणारी हवा त्या छोट्या-छोट्या ओपनिंग्समधनं ज्यावेळी आत येते, त्यावेळी ती थंड होऊन येते. त्यावेळी तर एसी नव्हते, पण तरी वास्तू थंड कशा राहतात. अलीकडचं जर का आपण बघितलं मेट्रो स्टेशन, तर तिथे पगडी रिक्रिएट करायचा प्रयत्न केला. पण लांबून बघताना ते थोडंफार वाटतं पगडीसारखं, पण तो इफेक्ट जो हवा आहे, की इन्स्पिरेशन म्हणून पगडी घेतली आपली मराठा सरदारांची पगडी, पण ती तशीच्या तशी रेप्लिकेट झाली का? किंवा जरी ॲब्स्ट्रॅक्ट करायचं म्हटलं, तरी पण मग ते कुठेतरी ती आयडेंटिटी जाणवली पाहिजे. आणि इंग्रजांनी भारतातल्या वेगवेगळ्या वास्तुशैल्यांचा अभ्यास करून त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन ज्याला त्यांनी इंडो सॅरासेनिक आर्किटेक्चर म्हटलं. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थानचा इन्फ्लुएन्स दिसू शकतो, गुजरातचा दिसू शकतो, बाकी अजून वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आणल्या. बालगंधर्व रंगमंदिर, पुलंचं ते बांधण्यात किंवा ते तिकडे निर्माण करण्यात जे कॉन्ट्रिब्युशन होतं, ते कॉन्ट्रिब्युशन त्याचे ॲट्रिब्युशनल झाली आहे. अनेकदा आपल्याला माध्यमांमध्ये न्यूज येत असतात, की तो अख्खा परिसर रिडेव्हलप करणार. पण लोकं तिकडे का एकत्र येतात? कारण की ते जे कॉन्ट्रिब्युशन आहे, ते जास्ती महत्त्वाचं आहे. जरी बिल्डिंग 100 वर्ष नसली, तरी पण हे असोसिएशन लागल्यामुळे त्या बिल्डिंगचं महत्त्व फार वाढलं. कधी विचार केलाय का आपण ज्या शहरात राहतो त्या भिंतींमध्ये किती स्टोरीज लपल्या आहेत? फोर्ट्स, टेम्पल, ओल्ड स्ट्रक्चर हे फक्त दगड आणि विटा नाही, हे आहेत आपल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार. बट द रिअल क्वेश्चन इज, आपण हेरिटेज जपतोय की हळूहळू विसरतोय? वेलकम टू अ बेट डिफरंट पॉडकास्ट, जिथे कॉन्झर्वेशन असतात थोड्या वेगळ्या, थोड्या डीप आणि खूप रिअल. आज आपल्या सोबत आहेत आर्किटेक्ट, हेरिटेज कन्सल्टंट आणि एक पॅशनेट स्टोरी टेलर, आर्किटेक्ट नीरज गोडसे, ज्यांनी हेरिटेजला फक्त जपलं नाही तर त्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. सो लेट्स डाइव्ह इनटू अ कॉन्झर्वेशन वेअर पास्ट मीट प्रेझेंट अँड शेप्स द फ्युचर. दिस इज अ बिट डिफरंट पॉडकास्ट अँड दिस एपिसोड इज गोइंग टू चेंज द वे यू सी हेरिटेज. आत्ताचं आर्किटेक्चर ग्लोबल होत चाललंय, तर मग लोकल आयडेंटिटी हरवत चालली असं वाटतं? ग्लोबलायझेशन हा आपल्या प्रोग्रेसचा एक पार्टच आहे. त्या ह्याच्यामध्ये आर्किटेक्चर पण बाय डिफॉल्ट प्रोग्रेस होतच गेलेलं. आपल्याकडे जे ले कॉर्ब्युझियर आणि असे सगळे आर्किटेक्ट्स पण येऊन चंदीगड बांधून गेले. तर त्या पद्धती किंवा त्या गोष्टी होणं स्वाभाविकच आहे. पण त्या ह्याच्यात आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे, की आपण ग्लोबलाइज होतोय का आपण वेस्टर्नाइज होतोय? कारण तिकडच्या ज्या सगळ्या कन्स्ट्रक्शन पद्धती आहेत, त्या आपल्याला इकडे साजेशा आहेत का? हा एक विचार होणं गरजेचं आहे. आपल्याकडे आर्किटेक्चरल मार्वल्स झालेच पाहिजेत. आपल्याकडे आर्किटेक्ट्स किंवा इंजिनिअर्स जे आहेत, त्यांना त्या पद्धतीने घडवलंही पाहिजे, की ते नवीन वंडर्स ऑफ द वर्ल्ड तयार करू शकतील. पण त्या ह्याच्यामध्ये क्लायमेट रिस्पॉन्सिव्हनेस, त्या स्पेसची युजेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठे हॅम्पर नाही होता कामा. लोकल आयडेंटिटी मटेरियलशी पण जोडलेली असते. त्याच्यामुळे जसं नवीन मटेरियल आपण वापरत जाऊ, तसं ते थोडं हॅम्पर होत जातं. पण त्या ह्याच्यात आपण हा प्रयत्न नक्की करू शकतो, की आजूबाजूचं आपल्याला ज्या वास्तू दिसतायत, जर त्या जुन्या वास्तू असतील, तर त्यांच्यामधनं आपण एक रेफरन्स घेऊन आपण नवीन बिल्डिंग्स, नवीन मटेरियल्सनी कशा बांधू शकतो. सो व्हिज्युअली आपण जर का कनेक्ट करू शकलो, व्हिज्युअली जर ते प्रिझर्व्ह करू शकलो, तरी पण एक मोठा भाग आपण जतन करून ठेवू शकतो. आपण ग्लास बिल्डिंग, कॉन्क्रीट स्ट्रक्चर वगैरे बांधतोय, पण ह्याच्यामध्ये आपण जे जुनं होतं, क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह आर्किटेक्ट होतं आपलं, सो ते आपण कुठेतरी मागं पडतोय किंवा विसरतोय, असं काही आहे वाटतं? बऱ्यापैकी आहे ना तसं. आता आपण आधी ग्लोबलायझेशनचं जसं बघितलं, की नवीन मटेरियल जसं येत गेलं, त्या पद्धतीने आपण बिल्डिंग्स बांधत गेलो. बट जुनं आर्किटेक्चर बघितलं, तर त्याच्या ज्या जाड भिंती होत्या किंवा ज्या पद्धतीचं त्याला खिडक्या, दारं या सगळ्या गोष्टी दिल्या जायच्या त्यावेळेला, त्या अशाच होत्या, की भर दुपारचं ऊन आतमध्ये येऊ नये किंवा जे आपण क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह म्हणतोय इथे, ते कसं होऊ शकेल, त्या दृष्टिकोनातनं बांधलं जायचं. आता वास्तुशास्त्र पण तिथेच कुठेतरी ॲप्लिकेबल होतं, की कुठल्या दिशेला काय असावं, काय नाही. सो
त्याच्यातला एक रिलिजियस आणि सायंटिफिक ॲस्पेक्ट जरी असला, तरी पण एक भाग त्याचा क्लायमेटॉलॉजीचा पण आहे, की पूर्वेलाच का काही गोष्टी असाव्या, पश्चिमेलाच का काही गोष्टी असाव्या. तसं जर आता नवीन बिल्डिंग्स आपण म्हटलं, तर आपल्याला बऱ्याच आता आय-टी पार्क्स असतील किंवा बाकी हे सगळं असेल, तर आपल्याला काचेचंच बांधलेलं दिसतं. काच आपल्या इथे कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःलाच. कारण युरोप आणि या सगळ्या ठिकाणी जिथे काचेच्या बिल्डिंग्स एवढ्या मोठ्या-मोठ्या इमारती बांधल्या जातात, तिकडचं जर का वातावरण बघितलं, तर त्या वातावरणाला साजेसं ते काचेचं अ, जे वागणं आहे, त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आहे. काच काय करतं, इट्स अ इन्सुलेटिंग मटेरियल. ते आतमध्ये हीट ट्रॅप करून ठेवतं. सगळी उष्णता आतमध्ये जकडून ठेवतं ते. बाहेरच्या देशांमध्ये जिथे टेम्परेचर्स ऑलरेडी कमी आहे, वातावरण एकदम थंड आहे, बऱ्याचदा बर्फ असतो, बऱ्याचदा काही-काही महिने ऊन पण येत नाही. त्या सगळ्या ठिकाणी या काचेच्या वास्तू बांधणं किंवा इमारती बांधणं गरजेचं आहे, कारण की ती बाहेरची जेवढी पण उष्णता आहे, ती आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे. पण भारतासारख्या ठिकाणी किंवा आपलं जे सब ट्रॉपिकल आपण नेशन्स म्हणतो, तिथे ऑलरेडी एवढी उष्णता आहे, एवढं ऊन आहे, की ज्या ह्याच्यामध्ये आपण काचेच्या बिल्डिंग बांधतो, पण आतमध्ये 24 तास एसी चालू ठेवतो. त्याचा एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट, त्याचा एनर्जी कन्झ्युमेशनवरचा इफेक्ट, या सगळ्याचाही विचार करणं आपल्याला गरजेचं आहे, की आपण बाहेरचं म्हणजे ग्लोबलायझेशनच्या दृष्टिकोनातनं आपण ते अडॅप्ट इथे करतोय. पण आपल्याला खरंच त्याचा उपयोग आहे का? म्हणजे एवढं बांधायचं आणि मग एवढं एसी आणि एच-व्ही-ए-सी आणि बाकी व्हेंटिलेशनवरती खर्च करायचा. तर मग त्याचा तसा काही उपयोगच नाही झाला. ह्याच्याच अ, व्यतिरिक्त आपण जर का बघितलं तर लॉरी बेकर किंवा असे जे मोठे-मोठे आर्किटेक्ट्स होऊन गेले, ज्यांनी सस्टेनेबिलिटीला जास्ती महत्त्व दिलं, की आपल्या विटांपासून वेगवेगळ्या पद्धतीची घरं बांधली, वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स बांधले, ज्याच्यात जाली वर्क असेल किंवा आपलं अ, हा रेफरन्स सगळा येतो राजस्थान किंवा आपण बाकी आपलं इंडियन आर्किटेक्चर जे म्हणतो, त्या ह्याच्यातनं जे झरोखा होते किंवा जे जाली वर्क होतं, ते ह्याच्यासाठीच होतं, की बाहेरनं येणारी हवा त्या छोट्या-छोट्या ओपनिंग्समधनं ज्यावेळी आत येते, त्यावेळी ती थंड होऊन येते. त्यावेळी तर एसी नव्हते, पण तरी वास्तू थंड कशा राहत होत्या. तर अशा दृष्टीने आपल्याला तो विचार करणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण आत्ता आपण जे बांधू, ते आपल्याला खरंच पुढे फ्युचरमध्ये घेऊन जायचंय का? हाही फार महत्त्वाचा विचार ठरतो त्यात. म्हणजे जसं बाहेर वुडन हाऊस असतात ते जे केलेत, सो ते क्लायमेट फ्रेंडली एक होऊ शकतात. हो, वुडन हाऊसेस तर होऊच शकतात. पण आपल्याकडे पण आता कच्छ आणि या ठिकाणी जर का आपण बघितलं, तर त्यांची जी घरं आहेत, त्या झोपड्यांसारख्याच घरं आहेत ती. ज्याच्यावरती माती, भुसा या सगळ्यांपासून ती बनवतात. बांबू वापरतात. पण त्याच्यावरती पण ज्या पद्धतीचं त्यांचं काम असतं, ते आपण लिप्पन आर्ट म्हणतो, त्या पद्धतीचं काम असतं, ज्याच्यात काच वापरतात. बाकी अजून काही प्लास्टरिंग मटेरियल वापरतात. त्या ह्याच्यातनं रिफ्लेक्शन जे उन्हाचं आहे, ते त्या काचेमुळे ते जास्ती होतं. त्या मातीच्या भिंतींमुळे आतमध्ये थंड राहतं. रात्रीचं थोडं गरम होतं. उष्णता रिटेन होते आणि त्या पद्धतीने ते अडॅप्ट झालेलं आहे. सो आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी आपण कुठेही रुरल एरियामध्ये गेलो, ग्रामीण भागात गेलो, तर आपल्याला तिकडे एका वेगळ्या पद्धतीचं आर्किटेक्चर सापडू शकतं. जुनं आपलं विटांचं किंवा दगडाचं जे बांधकाम होतं, ते सुद्धा त्याच प्रिन्सिपलवरती काम करायचं, की हे काही-काही जे मटेरियल्स आहेत, त्या जाड भिंती, ते दिवसाचं आतमध्ये थंडी किंवा एक शीतलता राखतात आणि रात्रीचं आतमध्ये उष्णता ठेवतात. त्याच्यामुळे आपल्याला रिस्पॉन्सिव्ह किंवा आपल्याला कम्फर्टेबल वाटेल, असं आपोआपच ते आर्किटेक्चर व्हायचं. आणि ते योगायोगाने घडलेलं नाहीये. त्याच्यावर विचारच आहे काहीतरी. त्याच्यात परत कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रेंट्स जे आपण म्हणतो, ते पण आहेत, की आधी आत्तासारखे स्ट्रक्चरल सिस्टम्स नव्हते. आधी लोड बेअरिंग वॉल्स होत्या. त्याच्यामुळे भिंती जाड असणं गरजेचं होतं. पण त्याचं बाय प्रॉडक्ट ह्या गोष्टीत पण झालं, की जो कम्फर्ट लेव्हल आहे, तो पण बऱ्यापैकी वाढला. तसंच आपण आत्ता कुठल्याही जुन्या वाड्यामध्ये गेलं किंवा कुठल्या मंदिरातही गेलं समजा, तर जसं आपण आत जात जाऊ, तसं आपल्याला आपोआपच थंड वाटायला लागतं. ते बेस्ट एक्झाम्पल आहे, की जुन्या वास्तूमध्ये गेल्यावरती आपल्याला कम्फर्ट जाणवतो. त्याच्यामागे ही सगळी कारणं आहेत. ओके. म्हणजे जर मग आत्ता जर काही करायचं म्हटलं, आता ग्लास बिल्डिंग हे सुंदर दिसण्यासाठी म्हणून करतात. मग त्याला सोल्युशन म्हणून आपण हे जे ट्रॅडिशनल पण हे करायचं आहे, सो त्याला काय ऑप्शन आहे?
सो कन्स्ट्रक्शनमध्ये पण आता मॉडर्न टेक्नॉलॉजीज जर बघितल्या तर त्याच्यात पण आहेत ना, व्हेरिएशन्स भरपूर आहेत. आपण कॅव्हिटी वॉल्स बांधू शकतो, फिलर वॉल्स बांधू शकतो. कॅव्हिटी वॉल्स म्हणजे काय, की एक भिंत आहे, मध्ये गॅप आहे, परत दुसरी भिंत आहे. जे आत्ता आपलं जे ब्लॉक्सनी कन्स्ट्रक्शन होतं, त्याच्यात पण तशा पद्धतीचे ब्लॉक्स आहेत, की ज्याच्यामध्ये गॅप आहे आणि ते ब्लॉक फक्त तुम्ही रचत जाऊन ती बिल्डिंग बांधताय. पण त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण इन्सुलेटिंग मटेरियल टाकतो, जिथे ग्लास वूल आहे किंवा आपलं जर आपण प्लास्टिकच्या आपल्या बाटल्या जरी श्रेड करून आतमध्ये टाकल्या त्या कॅव्हिटीमध्ये, तरी पण एक बफर तयार होतं. सो तशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन जर आपण करू शकलो, तशा पद्धतीने आपण जर का पॅसिव्ह कूलिंग टेक्निक्स काही असतात, की आपल्याला शाळेत पण ही गोष्ट शिकवली जाते, की गरम हवा वरती जाते. आपल्या जुन्या घरांमध्ये अगदी स्वातंत्र्यानंतर बांधलेल्या पण काही बिल्डिंग्ज आहेत. तिथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वरती व्हेंटिलेटर्स दिसतील. वरती एक अख्खी पट्टी खिडक्यांची असायची. ते व्हेंटिलेटर्स जे होते ते त्याच्यासाठी होते, की घरामध्ये जी काही गरम हवा निर्माण होईल, ती वरनं बाहेर जाणार आहे आणि ती ज्यावेळी वरनं बाहेर जाईल त्यावेळी मेन खिडक्यांमधनं गार हवा आत येणार आहे. सो तशा पद्धतीच्याही टेक्निक्स वापरल्या जाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त अजून विंड कॉलम्स किंवा विंड चेंबर्स म्हणतात. ज्या ह्याच्यामधनं मोठे कॉलम्स बांधलेले असतात बिल्डिंगला. तिकडनं वरची जी हवा आहे, ती त्याच्या आतमधनं येऊन थंड होऊन घरात येते. सो आपल्याकडे सेंट्रलाइज कूलिंगचे आधी कूलर असायचे एसीच्या आधी. ते गच्चीत ठेवल्यावरती बाकीचे त्याचे डक्ट्स अख्ख्या घरात फिरायचे प्रत्येक खोलीत. तशाच पद्धतीने मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स न वापरता नॅचरल हवा जी आहे, ती त्यात घेऊन ती अख्ख्या घरामध्ये सर्क्युलेट करायचं. अशाही भरपूर पॅसिव्ह कूलिंगच्या पण टेक्निक्स आहेत, ज्या मोठ्या-मोठ्या स्ट्रक्चर्स नाही वापरता येऊ शकतात. फक्त आपल्याला परत बॅक टू द रूट्स जाऊन विचार करणं गरजेचं आहे, की ह्या आपण नवीन पद्धतीने कशा अप्लाय करू शकतो. कारण आपल्याला बऱ्याचदा इतिहास आणि या सगळ्या गोष्टी म्हटलं, की असं वाटतं, की आता त्याचा काय उपयोग आहे? पण त्याची ॲप्लिकेबिलिटी शोधणं पण आपलं कर्तव्य आहे, की त्या काळात ज्या गोष्टी चांगल्या होत्या, त्या काळात ज्या गोष्टींनी फायदा होत होता, त्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये आपण अडॅप्ट कशा करू शकतो? कारण होऊ शकत नाही असं तर नाहीये, होऊ शकतं. पण आपल्याला त्याच्यावर कॉन्शियसली विचार करायचा आहे. आपण ज्यावेळी एफ-एस-आय आणि इंच जागा ह्या विचारातनं ज्यावेळी बाहेर पडू, त्यावेळेला आपण ह्या गोष्टी परत ह्याच्यात आणू शकतो. म्हणजे या फ्लॅट सिस्टीममध्ये सुद्धा जर आणल्या, याचा जर काही विचार केला बिल्डर्सनी, सो ते एक जास्ती फायद्याचं होऊ शकतं लोकांच्या पण पुढे भविष्यात. अर्थात होऊच शकतं. आता ज्यावेळी आपण मोठ्या हाउसिंग सोसायटीज म्हणतो, तिथे थोडं अवघड पडू शकतं. कारण की ज्या पद्धतीने फ्लॅट्स प्लेस्ड आहेत, प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला असे टेक्निक्स द्यायचे झाले, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे झोन्स तयार करून, जसं आपलं सर्व्हिस झोन ऑलरेडी असतात, की इकडे जर का 4 फ्लॅट्स आहेत त्याचं एक सर्व्हिस झोन, इकडे 4 आहेत त्यांचं एक सर्व्हिस झोन आणि मेन कोर त्याची. तसं ह्या प्रत्येकाला वेगवेगळं द्यावं लागेल. मग त्यासाठी ते कितपत फिजिबल आहे, हा पण एक विचार करणं गरजेचं आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह पण व्हायला पाहिजे. कारण ऑलरेडी हाउसिंग प्राइसेस एवढे वाढलेले आहेत. त्यात ह्या सगळ्या गोष्टी अडॅप्ट करताना जर का ते अजून वाढलं, तर तरी पण काही उपयोग जागेचाही नाही. विचार करायला पाहिजे की किती अर्थात. स्क्वेअर फूटमध्ये खेळावं लागतं. हो. आणि त्या ह्याच्यात आता परत आपण जुनं हे बघितलं तर मिल ओनर्स असोसिएशन जे आहे अहमदाबादला, त्याचं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन आणि डिझाइन बघितलं, त्या ले कॉर्ब्युझियरनेच बांधलंय ते. तर त्याचं अशा पद्धतीने फिन्स तयार केलेले आहेत त्या फसाडवरती, की डायरेक्ट सनलाईट आत येतच नाही. अहमदाबादसारख्या वातावरणात एकही खिडकी न देता बांधलेली ती एक वास्तू आहे, की जिथे फक्त असं डायगोनल त्यांनी छोट्या-छोट्या भिंती तयार केल्या, ज्या ह्याच्यातनं हवा तर आतमध्ये येईल, पण डायरेक्टली सनलाईट आतमध्ये नाही येणार. जे काही येईल ते रिफ्लेक्टिव्ह सनलाईट येईल. सो हीट बाहेर राहिली, हवा खेळती राहिली आणि त्या ह्याच्यातनं परत एस्थेटिक बघायला गेलं बिल्डिंगचं, तर ते पण आलं. सो अशाही टेक्निक्स होऊ शकतात. काही ठिकाणी आपण बघू शकतो, की भिंतीमधनं ज्यावेळी प्रोजेक्टिंग विंडोज ज्या आपण म्हणतो, त्या ज्या आहेत, त्या जरी थोड्याशा तिरक्या बांधल्या, तरी पण अर्धा त्याचा भाग जो आहे, तो उन्हापासून वाचतो. सो अख्ख्या सरफेसवरती येणारं जे ऊन आहे, ते न येता अर्ध्या सरफेसवरनं आलं, तरी पण आपला अर्धा हीट इनटेक कमी झाला. सो
अगदी एक्स्ट्रॉर्डिनरी काही नाही केलं तरी पण लॉजिकल ॲप्लिकेशन जे आर्किटेक्चरल प्रिन्सिपल्स जे शिकवले जातात, त्याचं जर का केलं तरी पण बरेचसे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात. मॉडर्न आर्किटेक्ट हेरिटेजपासून इन्स्पिरेशन घेतात, पण ते रिस्पेक्ट म्हणून की रेप्लिकेशन काय असतं? रिस्पेक्ट आणि रेप्लिकेशन दोन्ही त्याच्यामध्ये आहे. एकतर आपल्याला एखादी गोष्ट जर का बांधायची असेल, तर आपल्याला रेफरन्स घ्यावेच लागतात. आम्ही काही डिझाइन करण्याच्या आधी केस स्टडीज करतोच, की अजून कोणी काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, त्यातनं आपल्याला शिकण्यासारख्या काय गोष्टी आहेत किंवा मग त्या ज्या प्रिन्सिपल्सचं ॲप्लिकेशन जे केलेलं आहे, ते आपण आपल्या प्रोजेक्टसाठी कसं करू शकतो. तर काही प्रमाणात रेप्लिकेशन पण येतंच. एक उदाहरण जे आता पुण्यात ज्यांचा वावर भरपूर आहे, मनपाचा जो मेट्रो स्टेशन जे बांधलंय, त्याच्यावरती तुम्हाला रेप्लिकेशन दिसतं. बेसिकली काय आहे, की मेट्रो स्टेशनचा जो लेआउट आहे, तो तसाच्या तसा ठेवून फक्त फसाडला त्यांनी मराठा आर्चेस आणि या पद्धतीने ते ऑर्नामेंटेशन करून ते रेप्लिकेट करायचा प्रयत्न केलाय. पण कदाचित असंही होऊ शकलं असतं, की तेच प्रिन्सिपल वापरून अजून वेगळ्या पद्धतीने बांधता आलं असतं. अलीकडचं जर का आपण बघितलं मेट्रो स्टेशन, तर तिथे पगडी रिक्रिएट करायचा प्रयत्न केलाय. पण लांबून बघताना ते थोडंफार वाटतं पगडीसारखं, पण तो इफेक्ट जो हवाय, की इन्स्पिरेशन म्हणून पगडी घेतली, आपली मराठा सरदारांची पगडी, पण ती तशीच्या तशी रेप्लिकेट झाली का? किंवा जरी ॲब्स्ट्रॅक्ट करायचं म्हटलं, तरी पण मग ते कुठेतरी ती आयडेंटिटी जाणवली पाहिजे. तसं नाही झालं. सो एखादं एलिमेंट आपल्याला घेऊन ते तसंच्या तसं वापरावंही लागतं. कारण ती त्या पर्टिक्युलर स्टाईलची, त्या पर्टिक्युलर पिरियडची ती आयडेंटिटी झालेली असते. जे ऑर्नामेंटेशन वापरलेलं आहे, जे कोरीव काम असेल, काही डेकोरेटिव्ह मोटिव्हज असतील. सो नवखळी आर्च म्हटला, की आपल्याला पेशवा काळात बांधलेल्या वास्तू तसंच जाणवतं. असा तो फरक आहे, की प्रत्येक आर्किटेक्चरल स्टाईलची आयडेंटिटी ह्या सगळ्या गोष्टींवरनं झालेली आहे. पण त्याची रचना म्हणा किंवा त्याचं लेआउट जर आपण म्हटलं, तर तसंच्या तसं आता फॉलो करणं गरजेचं आहे का? तर नाही. आधीच्या काळात ज्या पद्धतीने वास्तू बांधल्या जायच्या, त्याच्यामागे कन्स्ट्रक्शन रिस्ट्रेंट्स पण होते, की तेवढे मोठ्या स्पॅनच्या आपण जागा बांधू शकत नव्हतो. सो जे खण कन्सेप्ट होती, ती 1 खण, 2 खण अशा पद्धतीने ते मेजरमेंट सिस्टम होतं, की कन्स्ट्रक्शनचं सिस्टम होतं. त्या ह्याच्यातनं ते बांधले जायचे. तसं आपल्याला आता कन्स्ट्रेंट्स नाहीयेत काही. आपण कितीही मोठी जागा मॉडर्न स्ट्रक्चरल सिस्टम्सप्रमाणे बांधू शकतो. सो रचनेच्या दृष्टीने आपल्याला रेप्लिकेट करणं गरजेचं नाहीये. पण ते प्रिन्सिपल्स जे आहेत, की कोर्टयार्ड्स का होते? किंवा काही ज्या जागा आहेत, जर आपण वाड्यांमध्ये वगैरे गेलं, तर काही जागा काही ठिकाणीच का आहेत? त्याच्यामागे पण काहीतरी कारण होतं. ते जर आत्ताच्या ह्याच्यात आपण आणू शकलो, ते जर आपण अडॅप्ट करू शकलो, तर त्याचा जास्ती फरक पडेल. ओके, म्हणजे आर्किटेक्ट हे आर्ट म्हणून पण बघा आणि सायन्स म्हणून पण एक बघा. हो. सो आर्किटेक्चर इज बिल्डिंग सायन्स, व्हिच इज एस्थेटिक. सो इंजिनिअरिंग डील्स विथ जे काय आपल्याला त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा ते जे एक इंजिनिअर्ड फॅक्टर जो आपण म्हणतो तो आहे. इंजिनिअरिंग डील्स विथ दॅट. पण आर्किटेक्चर ह्या सगळ्याला सांभाळून ती वास्तू सुंदर कशी बनवता येईल, त्याच्यावरती पण त्याचा फोकस असतो, की त्या वास्तूचा वापर जो आहे, तिथे राहणाऱ्या लोकांचा जो एक कम्फर्ट आहे, तो तर अ, वाढलाच पाहिजे. तो असलाच पाहिजे. त्याच्यात नेगोशिएशन्स काही नाहीयेत. पण ते करत असताना ती वास्तू सुंदर पण दिसू शकते. ती वास्तू अ, म्हणजे एखादं मार्बल पण बनू शकतं त्या ह्याच्यातनं. आता जुनी स्ट्रक्चर्स जे आपण बघतो, आता इंग्रज येऊन गेले, त्यांनी बांधले किंवा त्याच्या आधीचे मुघल होते, आपली हिंदू मंदिरं आहेत, काही राजवाडे आहेत. त्या सगळ्या गोष्टी तेवढ्या विचारांनी बांधल्या म्हणून कुठेतरी आज आपण ते जतन ठेवायचा विचार करू शकतो, की आपल्याला ते जतन करायचंय. तसंच आत्ताच्या ह्याच्यामध्ये एस्थेटिक व्हॅल्यू नसेल, तर आपण काय जतन करणार आहोत? एखादी गोष्ट जी खरंच सुंदर आहे, एखादी गोष्ट खरंच उपयुक्त आहे, सुंदर नसली तरी उपयुक्त असू शकते. या सगळ्या गोष्टींचं आपण जतन करतो. सो एस्थेटिक्स इज म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे आर्किटेक्चरमध्ये. पण त्या ह्याच्यामध्ये नुसतं सुंदर बनवायचं आहे, म्हणून त्याचा जर का जो एक सायंटिफिक अप्रोच आहे क्लायमेट वाईज,
व्हेंटिलेशन वाईज, मग त्याच्यानंतर एनर्जी एफिशियन्सी वाईज, या सगळ्या गोष्टींमध्ये जर का ते पण होत नसेल तर नुसतं सुंदर बांधून काही उपयोग नाही. सो दोन्हीची सांगड घालणं, दोन्हीचा तो बॅलन्स जपणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. ओके. असं दोन्हीची सांगड घातलेलं असं कुठलं उदाहरण आहे भारतामध्ये? पद्धतीने झालं पाहिजे म्हणून पण त्या गोष्टी बांधल्यात. आपले जुने राजवाडे जर का आपण बघितले, जर टेम्पल कॉम्प्लेक्सेस जरी बघितले आपले, तरी पण ते ज्या पद्धतीने त्यांची रचना केलेली आहे, त्याच्यामागे ते प्रिन्सिपल आहे. एक सायंटिफिक प्रिन्सिपल आहे. मंदिरांचं पूर्ण वेगळं होतं, त्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. बट जे स्पेसिफिकली रेसिडेन्शियल वास्तू आपण ज्या म्हणतो, राहत्या जागा, तिथे आहेत ना, कोर्टयार्ड्स कशासाठी बांधले? सो कोर्टयार्ड सायंटिफिक पर्पज आहे. आतमध्ये लाईट यावा. आधीचे ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर होतं, त्या ह्याच्यामध्ये साइडनी सगळ्या खोल्या आणि आतमध्ये एक कोर्ट, चौक जो असायचा. त्यातनं ह्या सगळ्या ठिकाणी हवा पण येतेय. लोकांना बाहेर येऊन बसायचं तर बसताही येतंय. प्रोटेक्शन पण होतंय. सुरक्षा पण होतीये एका पद्धतीने, की बाहेर जावं लागत नाहीये. आणि हवा, आपलं प्रकाश, ह्या सगळ्या गोष्टी अख्ख्या घराला मिळतायत. सो हा सायंटिफिक अप्रोच झाला. पण ते करत असताना तिकडे ज्या पद्धतीने त्यांनी डेकोरेटिव्ह काही गोष्टी वापरल्या असतील, त्या अजून ते जुन्या वाड्यांमध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कोर्टयार्ड्समध्ये पेंटिंग्स दिसतात. ते एक ऑर्नामेंटेशनचं आलं. सो युजेबिलिटी, त्याचं पर्पज ॲज वेल ॲज एस्थेटिक्स, हे दोन्ही एकत्र त्यांनी तिथे आणलं. बाकी मॉडर्न ह्याच्यातले जर एक्झाम्पल्स बघायचं म्हटलं तर सुझलॉन वन अर्थ आहे. 92% एफिशियंट बिल्डिंग आहे ती. जे आपल्याकडे पुण्यामध्ये आहे. आपण प्रत्येकाने जाऊन बघितलीच पाहिजे. त्या व्यतिरिक्त IIM अहमदाबाद, सेप्ट कॅम्पस, असे भरपूर आहेत जिथे अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले आहेत, की तुम्हाला एनर्जी कन्झम्पशन कमी होतं. ते सस्टेनेबल कॅम्पसेस होतात. आणि त्या व्यतिरिक्त आता स्पेसिफिकली IIM आणि सेप्टचं जर का बघितलं तर त्यांचं ओपन लर्निंग सारखं पण होऊ शकतं. म्हणजे यू आर नॉट कन्फाइन्ड टू द क्लासरूम, की फक्त वर्गामध्ये बसून शिकायचं. तुम्ही त्या कॅम्पसमध्ये कुठेही बसून शिकू शकता. अशा पद्धतीने ते सगळे बांधलेले आहेत. सो आपल्याकडे बघायला गेलं तर भरपूर एक्झाम्पल्स आहेत. या दोन्हीची सांगड घातलेल्याच आहे. जुनी इमारत नव्या कामासाठी वापरणं हे सुटेबल सोल्युशन आहे की कॉम्प्रोमाइज? सुटेबल सोल्युशन आहे ना. आता आपण जर जुन्या वास्तूंचा विचार केला तर त्या ह्याच्यामध्ये जी पडझड होते, जे वास्तू दिवसेंदिवस पडत जातात, खराब होत जातात. ॲट वन पॉइंट असं होतं की ती आपण सॅल्वेज पण नाही करू शकत. सगळं लाकूड त्याचं सडून जातं, काही मजले पडतात. ते जर ती वास्तू वापरातच नसेल तर त्या वास्तूचं मेंटेनन्स होणारच नाही. अडॅप्टिव्ह रियूज अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की जेवढी आपली जुनी वास्तू आहे, तिथे जेवढा वावर असेल, त्याचा वापर असेल, तेवढी ती जास्ती जतन होत जाणार आहे. त्या ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स हे पण येतात, की त्याचं स्ट्रक्चरल सिस्टम किती शाबूत आहे, किंवा जे वापर आहे, त्या वापरामुळे त्या स्ट्रक्चरला काही प्रॉब्लेम होत नाही आहे ना. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत, नाही असं नाही. पण नुसती पडून राहिलेली वास्तू जास्ती लवकर जीर्ण होते, जास्ती लवकर खचते. जी वापरात असते, ती तरी पण आपण अनेक वर्ष अजून पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे ह्याचं उदाहरण जर आपण जसं जुनं बघितलं तर मुंबईतलं VT स्टेशन किंवा BMC, अशी काही उदाहरणं त्याच्यामध्ये मेनली येऊ शकतात. ह्याच्यामध्ये परत 2 भाग येतात, की आपण VTचं किंवा आपलं CSMTचं पुढचं बघू. पण हे अलीकडचं जे आपलं आहे अडॅप्टिव्ह रियूजचं, त्या ह्याच्यामध्ये आपले जुने सरकारी जेवढी पण दालनं आहेत, ती या जुन्या वास्तूंमध्येच आहेत. सो पुण्यामधले एक्झाम्पल्स जर बघितले तर मग जे आपल्याला शनिवारवाड्याच्या समोरचं कॉलेज दिसतं, तो आधीचा नानावाडा. नानावाड्याचा काही भाग राहिला. उरलेला इंग्रजांनीच परत बांधला. तर त्याचं आता कॉलेज झालेलं आहे. जो मेन वाडा आहे उरलेल्या भागातला, तिथे म्युझियम झालेलं आहे. तिथे वावर वाढलाय, तिथे मेंटेनन्स वाढलाय. मग त्याच्यानंतर जर आपण अजून एक एक्झाम्पल बघितलं, विश्रामबाग वाडा. त्याचा पुढचा मेघडांबरीचा जो भाग आहे, तो लोकांना येऊन बघायला किंवा तिकडे छोटे-छोटे त्यांचे एक्झिबिशन्स किंवा म्युझियमसारखं त्यांनी केलेलं आहे. मागच्या बाजूला इंडियन पोस्टचं ऑफिस आहे. असे बरेच अजून वेगवेगळे ऑफिसेस आहेत.
सो ते सगळं तिथे असताना तिकडचा मेंटेनन्स, त्याची डागडुजी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या होतातच आहेत. त्याच्यामुळे ती वास्तू अजूनही आहे. रिपेअर वर्क्स कुठल्या भागाचे करायला लागतात जिथे वापर कमी आहे. सो पुढचा मेघडांबरीचा त्याचा जो भाग आहे, तिकडे लोकांचा वावर कमी आहे. लोकं येतायत आणि बाहेर जातायत. तिथे जास्ती वेळ कोणी थांबत नाहीये. तिकडे सारखा हे करावंच लागतं. रिपेअर वर्क्स करावेच लागतात. पण फुटफॉलचा पण त्याच्यात थोडा फरक पडू शकतो, कारण की प्रेशर वाढत जातं बिल्डिंगवरती. एकाच ठिकाणी जर आपण खूप लोकं एकत्र आणली, तर त्याच्या प्रेशरमुळे पण कधी-कधी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. हा झाला अडॅप्टिव्ह रियूजचा भाग. जे आपण मुंबईचं CSMT किंवा BMC बिल्डिंगचं ते जे आर्किटेक्चर म्हणतोय, ते इंग्रजांनी ज्यावेळी मुंबई डेव्हलप करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्याकडे भारताच्या आर्किटेक्चरचा बराच रेफरन्स होता. कारण ASI आणि ह्या गोष्टी ऑलरेडी निर्माण झालेल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व्हेस चालू होते. सो त्यांचं चालू असलेलं आर्किटेक्चर जे 2 भागांमध्ये डेव्हलप झालं. गॉथिक आर्किटेक्चर होतं. ते व्हिक्टोरियन गॉथिकमध्ये झालं. ते व्हिक्टोरियन गॉथिक मुंबईला अडॅप्ट होऊन त्याचं बॉम्बे गॉथिक झालं. त्याच्यावरती काही पुस्तकं पण अवेलेबल आहेत कोणाला इंटरेस्ट असेल तर. बॉम्बे गॉथिक असंच नाव आहे. ही एक शैली निर्माण झाली आणि इंग्रजांनी भारतातल्या वेगवेगळ्या वास्तुशैल्यांचा अभ्यास करून त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन आणि त्यांचं स्वतःचं जे चालू होतं ते मिक्स करून एक कंप्लीटली नवीन शैली तयार केली, ज्याला त्यांनी इंडो सॅरासेनिक आर्किटेक्चर नाव दिलं. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थानचा इन्फ्लुअन्स दिसू शकतो, गुजरातचा दिसू शकतो. बाकी अजून वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आणल्या. तर ते एक त्या काळातलं रेव्होल्यूशन आपण म्हणू शकतो आर्किटेक्चरल स्टाईल्समध्ये. सो असे हे 2 वेगळे भाग होतात. पण ह्याच्यामध्ये आत्ता पण जर BMC बिल्डिंग जी आहे, ती जर का वापरात नसती, तर काय झालं असतं? त्याचं उदाहरण बघायचं झालं तर मॅजेस्टिक हॉटेल. आपण कोलाबा कॉजवेच्या बाजूला गेलो, की तिथे मॅजेस्टिक हॉटेल होतं. एकेकाळचं सुप्रसिद्ध हॉटेल. सेम इंडो सॅरासेनिक स्टाईलमध्येच बांधलेलं आहे. पण अनेक वर्ष ते आमदार खासदार निवास म्हणून पण वापरलं जात होतं. पण त्या वास्तूचं आता जर का बघितलं, ती डेंजर म्हणून डिक्लेअर झाली, की वापर नाही झाला पाहिजे. त्याच्यानंतरचं त्याचं डिलॅपिडेशन जास्ती आहे. जोपर्यंत वापर होता, तोपर्यंत ॲटलीस्ट तेवढं मेंटेन्ड होतं. पण आता पूर्णपणे बंद झाल्यावरती ती कधी पडेल काही सांगता येत नाही. भारतामध्ये कॉन्झर्वेशन पॉलिसी स्ट्रॉंग आहेत का, की फक्त पेपरवर्क? हा थोडा डिबेटेबल क्वेश्चन होतो. कारण की अख्ख्या जगातच बघितलं तर तरी पण आपल्याकडे भरपूर चार्टर्स आहेत. आपल्याकडे भरपूर ॲक्ट्स आहेत. भारतात पण आहेत. एन्शियंट मॉन्युमेंट ॲक्ट आहे, इंटॅक्ट चार्टर आहे. सो हे भरपूर गोष्टी ऑन पेपर तर आहेत, पण त्याचं ॲक्चुअल ॲप्लिकेशन करणं अवघड पडतं. आपली सरकार पण बऱ्यापैकी प्रयत्न करतीये. गेल्या अनेक वर्षांमध्ये कॉन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन ह्याच्यासाठी ज्या पद्धतीने आपलं सरकार पाठिंबा देतीये, ते पण खरं सांगावं तर फार चांगली गोष्ट आहे. कारण आधी दुर्लक्षच होत होतं. त्याच्यामागे पण बरीच कारणं असतील. आपण कोणाला दोष देऊ शकत नाही त्या बाबतीत. पण ते ॲक्चुअली साईटवरती जाऊन ते सगळ्या गोष्टी अप्लाय करणं, तेवढे फंड्स निर्माण करणं. कारण कॉन्झर्वेशनचं काम महाग पडतं. कारण आपल्याला जुनं मटेरियल तसंच्या तसं तयार करून तिकडे वापरावं लागतं. त्या ह्याच्यामध्ये परत आपण पूर्णपणे जमीनदोस्त करून गोष्टी बांधत नाही. ज्या गोष्टी खराब झाल्यात त्या आपण उतरवतो. ते उतरवण्याचा भाग वेगळा येतो. मग ते उतरवत असताना त्याचं डॉक्युमेंटेशन बरोबर झालं पाहिजे, की कुठला भाग जिथे आहे तिथेच परत गेला पाहिजे. तो भाग आला. सो हा प्रोसेस पण मोठा असतो आणि त्या ह्याच्यामध्ये तो खर्चिक पण असतो. कारण चुन्यासाठी घाणा बनवायला लागतात साईटवरती किंवा मग तो दगड त्या पद्धतीने घडवून घ्यावा लागतो. आपल्याकडे आता पुस्तकी विटा मिळत नाहीत. त्या पुस्तकी विटा जर तिथे लागणार असतील, तर त्या ऑर्डर देऊन बनवून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे हे कस्टमाइज होत जातात गोष्टी. सो त्याच्यामुळे खर्च खूप होतो आणि ज्या आपल्या बऱ्याचशा पॉलिसीज आहेत, त्या अजूनही ज्यावेळी ASI फॉर्म झालं, इंग्रजांनी ज्यावेळी फॉर्म केलं, त्याच्यावरतीच बेस्ड मॅक्सिमम अजून आहे. की एक
कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल काय आहे की त्या बिल्डिंगला काही होत नाहीये तर त्याला हात लावू नका. ती जशी आहे तशी राहू द्यात. जर आपण ऍक्च्युली आता युरोप आणि या सगळ्या ठिकाणी गेलं तर एखादी गोष्ट जर का खराब होत जातीये तर ते रिक्रिएट करून वापरात आणतायत. ते बदल तिकडे झालेत पण आपल्याकडे अजून झालेले नाही. सो ह्या आधीचे आपले सगळे विषय पण या ह्याच्यात येतात की पॉलिसीज असून काही उपयोग नाही होत आहे. प्रयत्न सगळ्यांचेच चालू आहेत. आता कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट्स पण भरपूर आहेत. आता काही कॉम्पिटिशन झालेले आहेत. नवीन आर्किटेक्ट्सना स्टेट डिपार्टमेंटचाही पाठिंबा आहे. सगळंच आहे. म्हणजे एक कंड्युसिव्ह एन्व्हायर्नमेंट आपण जे म्हणतोय कॉन्झर्वेशनसाठी ते सरकार पण करतंय, आपलं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स पण करतायत. सगळं होतंय. पण जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत हे पूर्णपणे यशाकडे जाणार नाही. आपण समाजाचे घटक म्हणून ज्यावेळेला वारसा किंवा इतिहासाकडे बघतो, तर त्या ह्याच्यामध्ये आपण तिकडे जाऊन आपलं जे काही खारीचा वाटा असेल जतन करण्याचा, तोही दिला पाहिजे. साधी गोष्ट आहे, कचरा न करणं. कुठल्याही वारसास्थळी गेल्यावरती कचरा न करणं किंवा तिकडे जाऊन भिंतींवरती जे लोकं कोरतात नावं आणि हृदय वगैरे सगळ्या गोष्टी, ते न करणं. तिकडे जाऊन खरंच ऑथेंटिक माहिती समजून घेणं, हे आपली कर्तव्य आहेत. आपण जोपर्यंत त्या जागेचं रक्षण करत नाही, इंडिव्हिज्युअल लेव्हलपासून, तोपर्यंत सरकार तरी किती करणार? जर सगळा खर्च कचरा साफ करण्यातच गेला, तर त्या वास्तूचं जतन कसं होणार आहे? त्याच्यामुळे आपल्याला पण जागरूक होऊन आपल्याला त्या वास्तूकडे त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. जेव्हा वाटेल की नाही हा माझा वारसा आहे, मला जतन करणं गरजेचं आहे, त्यावेळेला तो फरक पडेल. त्याच्यामुळे पॉलिसीज पण आहेत, प्रयत्न पण चालू आहेत. आता आपल्याला एकत्र येऊन पुढे जाणं गरजेचं आहे, की आपण त्यांनाही सपोर्ट करू, त्यांची मदतही घेऊ आणि आपण आपला वारसा जतन करू. हेरिटेज जपणं म्हणजे फक्त इमारती जपणं नाही, त्याच्यापेक्षा लोकांचा माइंडसेट चेंज करणं हे कठीण आहे असं वाटतं तुम्हाला? अर्थात बराच कठीण आहे. कारण आपल्याला जर शाळेतलं आपण बघितलं तर शाळेमध्ये इतिहासाला जरी तो विषय असला तरी पण आपण इतिहास का शिकतोय किंवा आपल्याला आपला वारसा जपणं का गरजेचं आहे, हे किती डिटेलमध्ये शिकवलं गेलं. म्हणजे आपल्या सहली जायच्या, पण साधारणपणे कन्व्हेन्शनल हिस्ट्री टीचिंग जे आहे ते म्हणजे तारखांमध्ये अडकलेलं आहे, त्या फॅक्ट्समध्ये अडकलेलं आहे. पण त्याच्यामागे जे आपण काही गोष्टी का घडल्या, त्या घडल्यावरती त्याचा इफेक्ट काय झाला, या दृष्टीने आपल्याला कधी विचार करायला नाही लावला कोणी. सो इतिहासाचा अभ्यास करत असताना पण काहीही घडलंय, त्याचा इफेक्ट झालेला आहे ना. आपण ज्यावेळी ते लॉजिकल रिझनिंगवरती आपण इतिहासाकडे बघायला लागतो, त्यावेळी थोडा इंटरेस्ट वाढायला लागतो. कारण या तारखेला हे झालं, हे महत्त्वाचंच आहे. पण ते ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्यात खरंच रस आहे, त्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे. जो सामान्य माणूस आहे, त्याला माझ्या मते तारखांची तर काही घेणं-देणं नाहीये. त्याला तारखा लक्षात ठेवायच्या नाहीयेत. पण त्या घडलेल्या घटनेतनं जर त्याला काहीतरी बोध मिळणार असेल, त्याला काहीतरी नवीन माहिती मिळणार असेल, तर तो जास्ती इंटरेस्ट घेईल. तसं आपण ज्यावेळी करायला सुरुवात करू, तसं कदाचित लोकांना वारसा किंवा इतिहासाबद्दल प्रेम वाढू शकतं. आत्ता जागरूकता काही प्रमाणात आलेली आहे. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना हेरिटेज इलेक्टिव्ह असायचं, की एखादी जुनी वास्तू जाऊन बघून यायची, त्याच्यावर छोटा रिपोर्ट लिहायचा वगैरे, वगैरे. पण तेवढंच फक्त महत्त्वाचं नाहीये. कोणीतरी समजवायला पण हवं, की हे का महत्त्वाचं आहे? हे तिथे जाऊन काय बघावं? कसं बघावं? का बघावं? तिथे जाऊन आपला कोड ऑफ कंडक्ट काय असावा? तिकडे जाऊन आपण जरी काही त्या वास्तूला देऊ नाही शकलो, तरी पण त्या वास्तूतनं काही नको असलेल्या गोष्टी न घेणं, हे सुद्धा आपल्यावरती आहे. कारण बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे, की जिथे जीर्ण वास्तू आहे, तिकडचे दगड उचलून घेऊन गेलेले आहेत. तिकडचं लाकूड उचलून घेऊन गेलेलं आहे. सो ह्या पण सगळ्या गोष्टी न करणं, ते आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे, की तो एवढा महत्त्वाचा भाग आहे आपल्या इतिहासाचा, की तो जरी पडलेला असला, पडीक असला, तरी पण त्याला तिथेच जतन करायचं. त्याची तीच जागा आहे. वाटल्यास तर त्याचा पुढे आपण जीर्णोद्धार करू. अशा दृष्टीने समाजाला पुढे घेऊन जाणं फार गरजेचं पडतं. सो
अनेक लोक आहेत, म्हणजे ऑल ओव्हर इंडियात, भारतभरच आपण म्हटलं तर बरेच लोक आहेत हेरिटेज टूरच्या बाबतीत किंवा अजून वर्कशॉप्सच्या थ्रू हा प्रयत्न चालू आहे. फक्त आता तो मोठ्या स्केलवरती करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांचा सपोर्ट येणं गरजेचं आहे. कुठली वास्तू कॉन्झर्वेशन केली पाहिजे, कुठली नाही केली पाहिजे, ह्याच्यावर तसं तुमचं काय म्हणणं? साधारणपणे कुठली करावी आणि कुठली नाही करावी यापेक्षा कॉन्झर्वेशन का करावं, त्या वारसा जतन का करावा, हे फार महत्वाचं आहे. तसं जर का आपण बघितलं तर जुनी मंदिरं किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एका रिलिजियस भावनेने जतन करतो, किंवा आपण जर का एखादा वाडा असेल किंवा एखादं अजून राहतं घर असेल, तिकडे राहणाऱ्या व्यक्ती च्या योगदानामुळे किंवा त्या व्यक्तीच्या जे महत्त्व आहे त्या व्यक्तीचं, त्याच्यामुळे त्या वास्तूला आपण त्या पद्धतीने जतन करायचा प्रयत्न करतो. पण आपल्याकडे असे पण भरपूर स्ट्रक्चर्स आहेत ज्यांना हेरिटेज टॅग नाहीये किंवा अशा मोठ्या व्यक्ती तिथे राहून गेलेल्या नाहीयेत. तर त्यांचं जर का आर्किटेक्चरल व्हॅल्यू असो, एक असोसिएशनल व्हॅल्यू असते. आर्किटेक्चरल असेल किंवा हिस्टॉरिकल असेल किंवा कुठल्या पर्सनॅलिटी रिलेटेड असेल किंवा अजून वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स असतात. जर तसं काही असेल तर तरी पण ती वास्तू जपणं गरजेचंच आहे ना. जस्ट बिकॉज काही हिस्टॉरिकल रेफरन्स नाहीये, त्याचा अर्थ हा होत नाही की बाकी काही कॉन्ट्रिब्युशन नाहीये त्या बिल्डिंगचं. आपल्याकडे एक आर्ट डेको स्टाईल जी आहे ती पुण्यात पण भरपूर आहे. त्याचे स्ट्रक्चर्स जर का बघितले तर तसे स्ट्रक्चर्स आपल्याला बाकी अजून दिसत नाहीत. आणि ती ज्यावेळी भारतात आली स्टाईल, ती युरोपमध्ये साधारणपणे पहिलं विश्वयुद्ध झाल्यावरती डेव्हलप झाली की नो मोर वॉर्स. अशा कॉन्सेप्टमधनं ती एकदम हॅपी, एकदम लक्झुरियस अशी स्टाईल निर्माण झाली की नाव वी वॉन्ट टू स्टे हॅपी, नो मोर वॉर्स. ती आपल्याकडे जरा उशिरा आली. पण आपल्याकडे आल्यावरती त्या स्टाईलनी स्वतःला अडॅप्ट करून घेतलं. ते 100 वर्ष जुने स्ट्रक्चर्स नाहीयेत म्हणून त्यांना हेरिटेज टॅग्स नाहीयेत किंवा त्यांना हेरिटेज टॅग्स देणं शक्य नाही. हे परत आपल्या पॉलिसीजवरती जातं की असे पण काही ड्रॉबॅक्स आहेत पॉलिसीजचे की जर 100 वर्ष नाहीये तर ती बिल्डिंग हेरिटेज का नाही? जर त्याचं कॉन्ट्रिब्युशन तेवढं आहे इन टर्म्स ऑफ आर्किटेक्चर तर व्हायला पाहिजे ते. पण असे फॅक्टर्स फार मॅटर करतात. तसं जर का बघितलं तर बालगंधर्व रंगमंदिर, पुलंचं ते बांधण्यात किंवा ते तिकडे निर्माण करण्यात जे कॉन्ट्रिब्युशन होतं, ते कॉन्ट्रिब्युशन त्याची ॲट्रिब्युशनल व्हॅल्यू होते त्या स्ट्रक्चरची. सो अनेकदा आपल्याला माध्यमांमधनं न्यूज येत असतात की तो अख्खा परिसर रिडेव्हलप करणार आहे, अख्खा परिसर रिडेव्हलप करणार आहे. पण लोकं तिकडे का एकत्र येतात? कारण की ते जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते जास्ती महत्वाचं आहे. जरी बिल्डिंग 100 वर्ष नसली तरी पण हे असोसिएशन लागल्यामुळे त्या बिल्डिंगचं महत्त्व फार वाढलं. सो म्हणून काय करावं, काय जतन करावं, काय नाही हे महत्वाचं नसून आपल्याला काय जतन करता येईल आणि ते का करायचं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. भारतामध्ये बरेच प्रकारचे गड आणि किल्ले असे वेगवेगळ्या प्रांतामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. सो त्यांचं जर कॉन्झर्वेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा तेव्हा त्याच्यावर सोल्युशन्स काय आहेत? सो आता आपल्याला माहितीच आहे वेगवेगळ्या पद्धतीचे दुर्ग, किल्ले हे असतात. त्या ह्याच्यातलं 2 कॅटेगरी जर का बघितल्या तर वन इज हिल फोर्ट्स, वन इज लँड फोर्ट्स. आपण राजस्थान किंवा अजून बाकी महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी गेलं तर औस्याचा किल्ला किंवा आपला नळदुर्ग हे जे सगळे आहेत ते भुईकोट किल्ले झाले. आणि बाकी आपलं रायगड आणि बाकी म्हटले तर ते हिल फोर्ट्स झाले. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये कॉन्झर्वेशनचा जर आपण विचार केला तर आत्ता सध्या तरी त्याची डागडुजी सोडली तर बाकी असं वेगळं काही होत नाही. कारण या सगळ्या किल्ल्यांबरोबर जे हिस्ट्री असोसिएटेड आहे ती जास्ती सिक्रेट आहे. त्याच्यामुळे जसं राजस्थान किंवा इतर ठिकाणी आपल्याला अडॅप्टिव्ह रियूज दिसतो त्यांच्या किल्ल्यांचा, तसा आपल्याकडे नाहीये. कारण आपल्या किल्ल्यांचं जो एक कंटेक्स्ट आहे तो थोडा वेगळा पडतो. ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्य निर्माण झालं त्याच्यातले मेन कॉन्ट्रिब्युटर्स आपले ते किल्ले होते. त्याच्यामुळे तिथे वरती काही ॲक्टिव्हिटीज चालू करणं थोडे रिस्ट्रिक्टिव्ह होतं. पण त्या व्यतिरिक्त
जर किल्ल्यांचं पण तिकडे रेव्हेन्यू जनरेशनच्या दृष्टीने काही ॲक्टिव्हिटीज जर का तयार करता आल्या, ज्या ह्याच्यामध्ये मे बी आपण हेरिटेज एक्सपिरियन्स देऊ. त्या काळातल्या घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचं तिकडे मे बी काही कार्यक्रम होऊ शकतात. काही म्हणजे ओव्हरनाईट आपण स्टेचं किंवा इतर गोष्टी म्हणतो, तशा काही गोष्टी जर का झाल्या, ज्या ह्याच्यातनं आपण तिथे राहून अ, तिकडनं लोकांना त्या किल्ल्याबद्दलची माहिती किंवा घडलेल्या गोष्टी या ह्याच्यातनं आत्मीयता निर्माण करायचा प्रयत्न केला लोकांच्या मनात, तर रेव्हेन्यू जनरेशन पण होऊ शकतं, ज्या ह्याच्यातनं किल्ल्यांचं पुढे संवर्धन करता येईल. आत्ता सुद्धा जर आपण बघितलं तर रायगडाचं जे कन्झर्वेशन चालू आहे, तिकडे भरपूर उत्खननामध्ये गोष्टी मिळतायत, ज्या आत्तापर्यंत माहितीच नव्हतं, की असं पण काही तिथे मिळू शकतं. एवढं नक्की होतं, की तिथे भरपूर काय-काय असणार. तसं प्रत्येक किल्ल्यावरतीच असणार आहे. पण इथे उत्खनन चालू झाल्यावरती ते मिळायला सुरुवात झाली. सो ते पण होणं गरजेचं आहे आणि त्यांना जसं मी म्हटलं, की नुसती वास्तू तशीच राहून पण जास्ती जीर्ण होते. सो आपल्या गड-किल्ल्यांचं पण तेच आहे. आपण ट्रेकला जातो, 1 दिवस राहतो, परत येतो. त्यात काही घटक असेही आहेत, की ते तिथे जाऊन घाण पण करतात. पण तेवढाच वापर न करता अजून पण तिथे काही करता आलं, अजून काही पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटीज जर का तिथे इंट्रोड्यूस करता आल्या, तर हे सगळंच त्यातनं कव्हर होऊ शकतं. तर कॉन्झर्वेशन व्हर्सेस रिडेव्हलपमेंट तुमचा फायनल स्टँड काय असेल? मी असं म्हणेन, की दोन्हीचं समतोल राखणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण कॉन्झर्वेशन का करतो? आपलं जो काही वारसा आहे, तो रेफरन्स आहे, ते आपलं कल्चर त्याच्यातनं दिसतं, इतिहास आहे. ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली आहेतच. पण त्या व्यतिरिक्त जर आपण सामान्य माणूस म्हणून जर विचार करायचा म्हटलं, तर ज्या पद्धतीने, ज्या क्वालिटीचं ते कन्स्ट्रक्शन आहे, ज्या इंटेन्सिटीनी त्याच्यावरचं डेकोरेशन केलेलं आहे, ज्या पद्धतीने अ, ते सगळं घडलं, तसं आत्ता आपण करू शकणार आहोत का? जरी ती वास्तू पाडली आणि मी नवीन बांधायची म्हटली, तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच इंटेन्सिटीनी मी ती बांधू शकणार आहे का? मग मी ती पाडू का जतन करू? पण ॲट द सेम टाईम त्यात रिडेव्हलपमेंट किंवा रिकन्स्ट्रक्शन हे पण त्याच्यासाठीच गरजेचं आहे. कारण उद्याला जीवहानी न होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं. म्हणून ह्याचा समतोल बांधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर ते आपण करू शकलो, तर हा प्रश्नच पडणार नाही, की कॉन्झर्वेशन महत्त्वाचं का रिडेव्हलपमेंट महत्त्वाची. आर्किटेक्ट्सला हेरिटेज कॉन्झर्वेशन फील्डमध्ये कितपत करिअरचा चान्स आहे भारतामध्ये? आत्ता बऱ्यापैकी त्या दृष्टीने पण डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजे कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट झाल्यावरती फक्त कॉन्झर्वेशनचंच काम करायचं किंवा गव्हर्नमेंट जॉबच असं महत्त्वाचं नाहीये. त्याच्यामध्ये पण फाटे भरपूर फुटू शकतात. तुम्ही कॉन्झर्वेशन केल्यावरती तुम्ही म्युझियम शी रिलेट होऊ शकता. म्युझिओलॉजी करू शकता. मग त्याच्यानंतर ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, फोटोग्रामेट्री असेल किंवा अजून हे जे लायडार वगैरे आपण जे सगळं डिस्कस केलं, त्याची एजन्सी चालू करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही अवेअरनेस क्रिएशन आणि एज्युकेशन करू शकता लोकांचं. जसं आपण मगाशी बोललो, की लोकांना सेन्सिटिव्हिटी कळली पाहिजे त्या गोष्टीची. एज्युकेटर्स बनू शकता तुम्ही. मग त्याच्यानंतर अजून तुम्ही काही गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. जसं की मला फक्त पेंटिंग्सचंच करायचं आहे किंवा मला फक्त वुडन ऑब्जेक्ट्सच करायचं आहे. सो तसं पण ते परत तुम्ही म्युझियम्सशीच रिलेट होता. पण तसं प्रत्येक बाबतीत तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याचबरोबर रिसर्चमध्ये जाऊ शकतो. रिसर्च फेलोशिप्स भरपूर अवेलेबल आहेत. तुम्ही फॅसिलिटेटर होऊ शकता. जे आपले कल्चरल इव्हेंट्स आहेत, जे आपले ट्रेडिशनल क्राफ्ट्स आहेत, आर्ट्स आहेत, त्याच्यासाठी फॅसिलिटेशन करू शकता, की फक्त इव्हेंट क्युरेशन नाही, तर त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं आणि त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणंही. सो अशा पद्धतीने फॅसिलिटेशन होऊ शकतं. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये जाऊ शकता. कारण की हेरिटेज रिलेटेड कॉन्झर्वेशन कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत, त्यांना फार वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतं. त्यांच्याकडे ती लोकं असली पाहिजेत, की तसंच्या तसं काम त्यांना करता येतंय. मॉडर्न कन्स्ट्रक्शन जे आहे, ते फार वेगळं. ते कॉन्ट्रॅक्टर्स वेगळे. पण स्पेसिफिकली या कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये जाऊ शकतात लोकं. मग त्याच्यानंतर डिजिटल हेरिटेज प्रिझर्व्हेशनमध्ये जाऊ शकतात.
जसं आपण मगाशी बोललो तर डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाईड करणं. तर असे भरपूर ॲप्लिकेशन्स आता ओपन झालेले आहेत. सो आणि आपल्याला तेवढ्या हुशार आणि टॅलेंटेड कन्झर्वेशन आर्किटेक्टची पण आत्ता गरज आहे. द यंग जनरेशन नीड्स टू स्टँड अप. सो इंटरेस्टेड लोकांनी नक्की याबाबतीत विचार करावा. आणि माझं वारसा इतिहास संस्कृती LLPचं पेज वायसन पुणे हे Facebook आणि Instagramवरती नक्की फॉलो करा. तिथे पुढच्या ॲक्टिव्हिटीज आणि बाकी गोष्टींच्या अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील. आणि आपण सर्वांनीच एकत्र येऊन हा वारसा जतन करूयात आणि तो कसा करायचा आणि का करायचा आहे तेही समजून घेऊयात. हो सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. आणि कॉन्झर्वेशनबद्दल खूप जास्ती किती गरजेचं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये ह्याची आम्हाला खूप माहिती मिळाली चांगली. त्याच्याबद्दल नक्कीच धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझे विचार मांडायची संधी दिली त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो.